हो, खूप. पहिलं तर आम्हाला शासनाच्या कुठल्याच योजना मिळत नव्हत्या आणि शासन म्हणजे काय तेच महत्त्वाचं आम्हाला माहीत नव्हतं. कारण आम्ही घरात होतो, आम्हाला कधी ह्या महिलांना पुढंच आणलं नाही. रणजितदादांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत पुढं आणलं. म्हणजे रणजितदादा म्हणण्यापेक्षा बहिणीसाहेबांनी आम्हाला खूप पुढं आणलं. शासन काय हे आम्हाला आता समजलं. शासनच आम्हाला माहीत नव्हतं काय आणि शासनाच्या योजनाही आम्हाला काय माहीत नव्हत्या. आता पहिली गोष्ट तर माझं घर खूप पडायला आलं होतं. मला घर नव्हतं म्हणजे त्यांनी थोडीशी जरी मदत केली असती तरी ती माझ्या घरासाठी खूप झालेली आहे. मला घरकुल योजना मिळाली, त्यात मला थोडेसे पैसे त्यांच्याकडून मिळाले. त्यातून मी बरंच काही करू शकले. म्हणजे मी उभं राहिले माझं घर बांधण्यासाठी. मला शासनाची ती योजना मिळाली, घरकुल योजना ह्या वर्षी मला मिळाली. आणि दुसरी म्हणजे महिना 1,500 रुपये आपल्याला कोणीच देणार नाही ना. बाजारात आपल्याला 5 रुपये पण कोण देत नाही. पण मला लाडकी बहीण योजनेत 1,500 रुपये महिना मिळायला लागले. म्हणजे दर महिन्याला ते मिळतातच मला अगदी, की त्या पैशांवर मी डिपेंड झाले आता, की ते 1,500 मला मिळतात. त्यामुळे मी देवाभाऊंची खूप आभारी आहे. भावाने ह्यावेळेस भाऊबीजेला ओवाळणी दिली काय नाही दिली काय काहीच वाटलं नाही. कारण भाऊबीजेच्या अगोदरच देवाभाऊंचे 1,500 रुपये अकाउंटला आले होते. त्याच्यामुळं देवाभाऊंचे 1,500साठी नाही, पण त्यांनी जे आमच्यासाठी योजना आखली त्यासाठी त्यांचे खूप धन्यवाद.